जय हिंद भावनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलला। तर भावनो, आज आपला हा दुसरा व्हिडिओ असणार आहे। स्पेशल आपला आजचा या व्हिडिओमध्ये 15 ऑगस्ट जे काय आपण व्हिडिओ एडिटिंग इथं आणलेली आहे। 15 ऑगस्टची व्हिडिओ एडिटिंग आपण खूप मला कमेंट येत होते की भाऊ 15 ऑगस्ट व्हिडिओ एडिटिंग आण म्हणून। त्यासाठी भावनो फायनली आज आपण ते व्हिडिओ इथं आणलेला आहे। व्हिडिओ कसा झाला हे तुम्हाला सुरुवातीला आता समजूनच जाईल, पण त्याआधी भावनो व्हिडिओ एक लाईक नक्की करा, कारण हा आपला आजचा दुसरा व्हिडिओ आहे। त्यासाठी भावनो प्लीज एक लाईक करा। चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राइब नसेल केलं तर इथेच तुम्हाला सबस्क्राइबचं बटन खाली कुठेतरी दिसत असेल तर त्याला क्लिक करून आपले युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि अशाच प्रकारे मराठी माणसाला सपोर्ट करा। भावनो, व्हिडिओमध्ये वापरलेलं सगळं मटेरियल आपल्या डिस्क्रिप्शनला भेटून जाईल। त्यासाठी डिस्क्रिप्शन चेक करा, आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा। चला, तुमचा जास्त काही वेळ घेऊ नये भावनो, आपण तुम्हाला आपलं जे काही प्रिव्ह्यू आहे ते दाखवून देऊया। पण त्याआधी एवढंच म्हणणं, व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राइब नसेल केलं तर आपलं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करून टाका। तर चला भावनो, आपण तुमचा जरा सुद्धा वेळ घालवता आपला व्हिडिओ ते चालू करूया। आणि एक मेन म्हणजे सगळ्यांनी खाली जय हिंद कमेंट करायला विसरू नका। ही माझी एक विनंती आहे की सगळ्यांनी खाली जय हिंद कमेंट नक्की करा। तर चला भावनो, आपण आपला आजचा प्रिव्ह्यू व्हिडिओ जे काही दाखवून देऊया आणि नंतर आपल्या एडिटिंगला इथं चालू करूया। मेरी ज़मीं अफसोस नहीं जो तेरे लिए सौ दर्द से महफूज रहे, तेरी आन सदा चाहे जान मेरी ये रहे ना रहे। मेरी ज़मीं महबूब मेरी, मेरी नस नस में तेरा इश्क बहे, फीका ना पड़े कभी रंग तेरा जिस्मों से निकल के खून कहे। तर भावांनो, सगळ्यात आधी तुम्हाला आपलं अलाइट मोशन ॲप इथं चालू करून घ्यायचं आहे। अलाइट मोशन ॲप चालू केल्याच्या नंतर तुम्हाला इथं बघू शकता आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये 2 प्रोजेक्ट मी इथं दिलेले आहे, तर ते इथं चालू करायचे आहे। बघू शकता 15 ऑगस्टचे आपले आजचे स्पेशल इफेक्ट आहे, तर ते इथं चालू करायचे आहे। ते इथं चालू केल्यानंतर तुम्हाला पहिले आपले बीटमार्क इथं ओपन करायचं आहे। जे काही ब्लॅकवाला जे काही प्रोजेक्ट दिसेल ते इथं तुम्हाला चालू करायचं आहे। तर बघू शकता हे चालू केल्याच्या नंतर आता याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला सगळे फोटो आपले इथं लावायचे आहे। तर ते प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जाऊन आपली जिथून आपण फोटो डाउनलोड केले त्याच्यामध्ये जायचं आहे, आपले फोटो इथं लावायचे आहे। फोटो लावायच्या नंतर वरच्या 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरियाचं ऑप्शन येते, ते तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे। म्हणजे आपले सगळे फोटो आपले जे काही रेशो असेल त्याला इथं बरोबर इथं फिल होईल। अशा प्रकारे काय तर तुमचा काय फोटो जसं कमी होत असेल त्याची ड्युरेशन ते तुम्हाला असं इथं दोनदा क्लिक करून या ऑप्शनवर क्लिक करायचं, म्हणजे त्या फोटोची ड्युरेशन आपल्या पुढच्या बीटमार्कपर्यंत इथं अशी वाढून जाईल। तर अशा प्रकारे आपल्याजवळ जेवढे काही फोटो आहेत त्या सगळ्या फोटोची ड्युरेशन अशी तुम्हाला इथं वाढून घ्यायची आहे। बघू शकता अशा प्रकारे। तर असेल ड्युरेशन वाढवायची, वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन आहे ते तुम्हाला इथं क्लिक करायचं। तर ही PNG आपली आताच नाही लावायची, या PNGचं काम नंतर आहे। तर सगळ्यात आधी आपले सगळे फोटो इथे तुम्हाला असे लावून घ्यायचे। फोटो इथे लावून घ्यायचे, वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन येईल ते तुम्हाला असं इथं क्लिक करायचं आहे। आणि बाकी आता उरलेले सगळे फोटो आहे त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे जे काही बीट मार्क आहे त्याच्यामध्ये आपल्याला बाकीचे उरलेले फोटो असे इथं लावून घ्यायचे आहे। बघू शकता अशा प्रकारे काही तर भाऊ, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर हे जे काही आपले फोटो आहेत त्याचे इथं लावायचे आहे आणि फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन येत असेल त्याला इथे तुम्हाला असं इथं क्लिक करायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे काय तर आपण सगळे फोटो असे इथं लावत जाऊया। बघू शकता हा फोटो आपण आताच लावलेला होता, तर आपण या ठिकाणी हा फोटो इथं लावून टाकूया आणि याला फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन आहे ते तुम्हाला तसंच सिलेक्ट करायचं आहे। तर हे झाल्यानंतर पुन्हा हे फोटो लावायचं, फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन आहे ते तुम्हाला तसंच सिलेक्ट करायचं आहे। तर हे इथं लावून टाकायचं। हे इथं लावल्यानंतर पुन्हा याला फिल कंपोजिशन एरिया इथं करून टाकायचं। तर हे असं इथं लावून घ्यायचं। हे सगळे फोटो आपल्याला एकामागे एक आपले सगळे फोटो इथं लावायचे आहे। वरच्या 3 डॉटवर क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे ऑप्शन आहे ते तुम्हाला इथं असं सिलेक्ट करायचं आहे। तर अशा प्रकारे आपण सगळे फोटो आपले असे लावत जाऊया आणि जिथपर्यंत आपली बीटमार्क आहे तिथपर्यंत आपले सगळे फोटो आपले इथे लावायचे आहे। जेवढे बीट्स दिलेले आहे तेवढ्या सगळ्यामध्ये आपण जितके फोटो लावशाल तितका आपला व्हिडिओ भारी वाटेल। आणि हा जे काही व्हिडिओ आहे तुम्ही डेमोला बघितला सेम तशाच प्रकारे इथं होऊन जाईल। तर बस अशा प्रकारे आपल्याला फोटो इथे लावायचे आहे आणि असं इथं फिल कंपोजिशन एरिया जे ऑप्शन आहे असं इथं क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे बघू शकता आपण सगळे फुल HD फोटो तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, तिथून तुम्ही सगळे फोटो आपले डाउनलोड करून घेऊ शकता। तर बस लास्टचे 1-2 फोटो राहिलेले आहे, आपण ते दोन्ही फोटो इथं असे लावून टाकूया। हे लास्टचे दोन्ही फोटो लावलेल्याच्या नंतर आता तुम्ही बघू शकता हा एक फोटो इथं लावून टाकूया आणि फिल कंपोजिशन एरिया इथं असं करून टाकूया। तर आपण या फोटोला थोडा इथं खाली करून टाकूया काय अशा प्रकारे। तर इथे तुम्हाला असं करून घ्यायचं आहे। जिथपर्यंत आपली बीटमार्क आहे तिथपर्यंत आपलं सॉन्ग आहे तिथपर्यंत आपण आपले सगळे फोटो इथं लावलेले आहे। हे सगळे लावल्याच्या नंतर तुम्हाला इथं बॅक येऊन जायचं, आपल्या शेक इफेक्टमध्ये इथं जायचं आहे आणि पहिल्याला जे काही इफेक्ट असेल बघू शकता हा तुम्हाला याला इथं सिलेक्ट करून इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन कॉपी इफेक्ट इथं तुम्हाला करायचा आहे। म्हणजे हा इफेक्ट इथं कॉपी करायचा आहे आणि आपल्या जे काही बीटमार्क आहे
त्यामध्ये तुम्हाला हा इफेक्ट इथं पेस्ट करायचा आहे. असा या पहिल्या फोटोला पेस्ट करा, इथं दुसऱ्या फोटोला पेस्ट करा. मी तुम्हाला सांगून देतो कितव्या फोटोपर्यंत इथं पेस्ट करायचा आहे. या तिसऱ्या फोटोला इथे इफेक्ट पेस्ट करायचा, पुन्हा इथं चौथ्या फोटोला इफेक्ट इथं पेस्ट करायचा, पुन्हा बॅक येऊन जायचं, पुन्हा 5व्या फोटोला पण हाच इफेक्ट पेस्ट करायचा आणि इथं 6व्या फोटोला पण अशा प्रकारे काय तर पुन्हा बॅक येऊन जायचं, पुन्हा इथं. आता इथं बघू शकता 6 फोटो झाल्याच्यानंतर इथून 13 सेकंदाच्या बीटमार्कपासून जे काही पुढे फोटो येतील त्यांना तुम्हाला 2 नंबरचा इफेक्ट इथं पेस्ट करून टाकायचा आहे. तर इथं तुम्हाला कसं करायचं बघू शकता. इथं तुम्हाला बॅक येऊन जायचं, आपल्या खालच्या त्या इफेक्टमध्ये म्हणजे आपल्या शेक इफेक्टमध्ये जायचं आहे, 2 नंबरचा इफेक्ट इथं कॉपी करायचा आहे. इफेक्ट इथं कॉपी पेस्ट करायचं आणि आता 13 सेकंदाच्या पुढे जे काही आपले बीटमार्क आहे त्याच्यामध्ये आपण जे काही फोटो लावलेले आहे बघू शकता 13 सेकंदाच्या पुढे. तर या सगळ्या फोटोंना तुम्हाला हा जे काही इफेक्ट आता आपण कॉपी केला 2 नंबरचा इफेक्ट हा तुम्हाला इथं असं डायरेक्टली इथं पेस्ट इफेक्ट असं इथं करायचा आहे. फोटोला सिलेक्ट करून इफेक्ट्समध्ये जाऊन पेस्ट इफेक्टचं खाली ऑप्शन येते बघू शकता, तर त्याला फक्त असं इथं पेस्ट इफेक्ट असं इथं करून टाकायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्या सगळ्या फोटोंना हे इफेक्ट असं इथं पेस्ट करत राहायचं आहे. जिथपर्यंत आपली बीटमार्क आहे तिथपर्यंत तुम्हाला सगळ्या फोटोंना हा इफेक्ट असा इथं पेस्ट करत राहायचा आहे. तर आपण आपल्या सगळ्या फोटोंना हा इफेक्ट असा इथं पेस्ट करत जाऊया बघू शकता अशा प्रकारे काही. तर सगळ्या फोटोंना इफेक्ट असा तुम्हाला हा पेस्ट करत राहायचा आहे. तर एकामागे आपल्या सगळ्या फोटोंना हा इफेक्ट इथं पेस्ट करून टाकायचा आहे. सगळ्या फोटोंना इफेक्ट पेस्ट केल्याच्या नंतर आता तुम्हाला इथं बघायचं आहे काय करायचं आहे. तुम्हाला आपल्या सगळ्या फोटोंना हा इफेक्ट इथं लागलेला आहे. सगळ्या फोटोंना इफेक्ट लागल्याच्या नंतर तुम्हाला सुरुवातीला जाऊन प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जाऊन इथं तुम्हाला एक शॅडोची PNG लावून घ्यायची आहे. बघू शकता शॅडोची PNG तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपले भेटून जाईल, तर ते तुम्हाला इथं लावून टाकायचे आहे. तर मी तुम्हाला आपली शॅडोची PNG इथं लावून दाखवतो. बघू शकता आपली शॅडोची PNG थोडी इथं खाली गेलेली आहे. तर अशा प्रकारे ही आपली शॅडोची PNG इथं लावून घ्यायची आहे. शॅडोची PNG लावून शॅडोच्या PNGला शेवटपर्यंत याची ड्युरेशन वाढून थोडं इथं झूम करून घ्यायचं शॅडोच्या PNGला आणि थोडं इथं असं वर ढकलून टाकायचं, म्हणजे अशा प्रकारे थोडी अशी शॅडो इथं दिसून येईल. तर ही शॅडो दिसल्याच्या नंतर परत सुरुवातीला जाऊन तुम्हाला मी एक स्वातंत्र्य दिनवाली एकदम कडक आणि भावना मला तर एकदम जबरदस्त वाटत आहे. तुम्हाला कशी PNG वाटत आहे खाली कमेंट करून नक्की सांगा. तर ही PNG इथं लावून घ्यायची आहे. PNGला थोडं इथं छोटं करायचं आहे काय अशा प्रकारे काय तर बघू शकता या ठिकाणपर्यंत अशी मीडियम साईज आणि PNG अशी तर खालच्या ठिकाणी अशी तर ॲडजस्ट करून घ्यायची आहे. बघू शकता अशा प्रकारे ही PNG तर ॲडजस्ट करायची आणि PNGची ड्युरेशन शेवटपर्यंत इथं वाढून टाकायची आहे. PNGची ड्युरेशन शेवटपर्यंत वाढल्याच्या नंतर तर ही PNG आपली अशी लावल्याच्या नंतर इथं तुम्हाला परत सुरुवातीला येऊन तुम्हाला एक ओव्हरलेवाला व्हिडिओ पण इथं लावून टाकायचा आहे. तर ते पण आपण तुम्हाला इथं लावून दाखवूया बघू शकता. तर हा आपला इफेक्ट आहे ते तुम्हाला इथं प्लसमधून ॲड करायचा आहे. इफेक्ट इथे ॲड झाल्यानंतर इफेक्टचा एक्स्ट्राचा पार्ट असेल ते तुम्हाला इथं डिलीट करायचा आहे. 22 सेकंदाचा पुढचा एक्स्ट्राचा पार्ट डिलीट करून वरच्या 3 डॉटला जाऊन या इफेक्टला तुम्हाला इथं फिल कंपोजिशन एरिया इथं करून टाकायचं आणि याची ब्लेंडिंग जे काही असेल ते तुम्हाला इथं स्क्रीनमध्ये करायची. याची ब्लेंडिंग स्क्रीनमध्ये केल्याच्या नंतर परत इफेक्टमध्ये जा, ॲड इफेक्टमध्ये जा आणि इथं तुम्हाला एक कॉन्स्ट्रॅक्ट नावाचं ब्राईटनेस अँड कॉन्स्ट्रॅक्टचं ऑप्शन भेटेल. तर ते तुम्हाला इथं सर्च करायचं आहे बघू शकता. इथं तुम्हाला कॉन्स्ट्रॅक्ट इथं सर्च करायचं आहे, CON टाकलं तर येऊन जाईल बघू शकता. इथं ब्राईटनेस अँड कॉन्स्ट्रॅक्ट हे तुम्हाला इथं जे काही स्टँडर्ड सेटिंग ॲड करा आणि याची कॉन्स्ट्रॅक्ट जे काही आहे इथं हाय करून टाका. बघू शकता जशी तुम्ही हाय करशाल तशी आपल्या व्हिडिओची क्वालिटी इथे एकदम कडक होऊन जाईल आणि आपला व्हिडिओ इथं पूर्णपणे रेडी होऊन जाईल. तर अशा प्रकारे आपले ते व्हिडिओ झालेले आहे भावना. तर तुम्हाला काय करायचं आहे एकदा आपण याची जे काही ब्राईटनेस आणि कॉन्स्ट्रॅक्ट आहे थोडी तर अजून ॲडजस्ट करून टाकूया. काही अशा प्रकारची ब्राईटनेस थोडी इथं कमी करूया, कॉन्स्ट्रॅक्ट थोडी इथं हाय करून टाकूया. तर ही तसं झाल्याच्या नंतर भावना आपला व्हिडिओ इथं पूर्णपणे रेडी होऊन जाईल. तर हे व्हिडिओ आपल्या झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शन क्लिक करून आपला आजचा व्हिडिओ इथं तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावना व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि खाली जय हिंद कमेंट करायला विसरू नका. तर चला भावना आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.